उजनी धरणामधून व वीर धरणामधून सोडलेले आता संपूर्ण पाणी हे भीमा नदी पात्रामध्ये आले असून भीमा नदीने आता रौद्र रूप धारण केल्याचे दिसत आहे। पंढरपूर तालुक्यातील सळे येथील हे दृश्य आहे। आपण पाहत आहात समुद्रासारखे अफाट नदीचा परिसर आपणाला दिसत आहे। भीमा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे लाखो रुपयांची शेती पिके ही आता पाण्यात गेल्याचे दिसत आहे। सळे येथील स्मशानभूमी सुद्धा पाण्यात गेली आहे। शेतकऱ्यांच्या विद्युत मोटरासाठी लागणाऱ्या केबल, स्टार्टर, पेट्या देखील आपण पाण्यात गेल्याचे बघत आहात। म्हणजेच शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान या पुरामुळे झाले आहे। शेतकऱ्यांवरती आसमानी संकट, नैसर्गिक संकट मोठ्या प्रमाणात आवासून उभे आहेत। काही काळ गारपीट, त्यानंतर वीज वितरणकडून विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान, त्यानंतर पुरामुळे नुकसान। म्हणजेच शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय आहे का हे सरकारने पाहावे व मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना भरपाई द्यावी। त्यानंतर शेतकऱ्यांचे संपूर्ण वीज बिल तसेच संपूर्ण शेती पिकाचे कर्ज माफ करण्याची मागणी आता मात्र शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे। आपण पाहू शकता भीमा नदीने हे रौद्र रूप धारण केले आहे। म्हणजेच ही महापुराची लक्षणे असल्याचेही आता जाणवत आहे।